बीडमध्ये हा वेगळा प्रकार घडलेला आहे, याआधी अनेक प्रकार होते, मात्र अमानुष मारहाण झालेली आहे. आता तिसरा दिवस आहे, मात्र फक्त 3 आरोपींना अटक झाली. तुम्ही आधी भेट दिल्यास संवाद साधला. काय मागणी पीडित कुटुंबाची आहे आणि तुमचं पुढचं पाऊल काय? आज मी कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाशी भेट घेण्यासाठी मी आलो आहे. आणि यामागं हे कुटुंब आणि आमचं शिवाजीराव पंडित कुटुंब गेल्या 25-30 वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. हे राजकारणाच्या पलीकडे आमचे ह्यांचे नातेसंबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. आमचे वडील म्हणजे 90च्या दशकापासून त्याच्याही पूर्वीपासून या गावामध्ये राजकारण विरहित एक आपले लोक आहेत. ह्या हेतूनं संपर्कात राहिलेले आहेत, अजूनही संपर्क आहे. ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली. त्याच्यामुळं मी या कुटुंबाच्या भेटीला इथं आलो आहे. 3 आरोपी काहीतरी मला वाटतं ह्याच्यामध्ये पोलिसांनी पकडलेले आहेत. एकूण 6 का 7 लोकांचे नावं, आरोपींचे नावं हे दिलेत आणि काही इतर आहेत. एकूण 9-10 लोक या ह्याच्यामध्ये होते. ही प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती आहे. अमानुषपणे मारहाण सरपंचांना त्या ठिकाणी केली गेलेली आहे. निश्चितपणानं मी जरी सरकारमधला आमदार असलो तरीसुद्धा पोलिसांनी याच्यामध्ये इथं जे सांगितलं जाते, पोलिसांची ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा हा निश्चितपणानं केला आहे. पुढं असं होता कामा नये. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती होईपर्यंत माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लढणार आहे. कारण अशी घटना, ठीक आहे, तुमचा राग आहे, तो वाद झाला, तुम्ही त्यांना मारहाण केली, काही झापडझुपड केली, काय केलं, पण हे इतकं द्वेषाने अशा पद्धतीनं मारहाण करणं, ज्या डॉक्टरनी PM केलं त्यांच्याशी माझं बोलणं झालं. भयानक अशी परिस्थिती होती. याच्यामध्ये निश्चितपणानं देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी माझ्यासारखा लोकप्रतिनिधी पुढच्या काळामध्ये लढणार आहे. तुमचं पहिलंच हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये हा जो प्रकार घडला आहे त्याची लक्षवेधी मागणार नाही. आता हे अधिवेशन, सरकार अजून मंत्रिमंडळही गठीत नाही आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढंच शपथविधी झाला आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये हे अतिशय कमी कालावधीचं अधिवेशन आहे. 16 पासून 21 पर्यंत अधिवेशन आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तराला काही संधी नाही आहे. तरीसुद्धा जिथं संधी भेटल, मला जर संधी भेटली तर हा विषय मी तिथं निश्चितपणानं मांडणार आहे. अतिशय तरुण असा हा उमदा कार्यकर्ता, जो की या भागामध्ये गेल्या 20 वर्षापासून लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता आहे. हे गाव उघड्यावर पडलं आहे. त्याला 2 एक लहान मुलगा आहे, मोठी मुलगी आहे. त्यांच्या भविष्याचं काय होणार ते उघड्यावर पडलेले आहेत. निश्चित याच्यामध्ये मी म्हणलं की सरकारमधला आमदार म्हणून सरकारचं सुद्धा याच्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला, हे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी, हे सरकारची सुद्धा तशा पद्धतीचं एक मानसिकता असणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही साकडा घालणार आहे की बीड पोलीस असतील किंवा इतर इथले जे कोणी हलगर्जीपणा केला असं तुम्ही सांगितलं त्यांना सहानुभूती करण्यासाठी? मी आता हे 2 दिवसामध्ये अधिवेशनाला जाणार आहे. तिथं दादांची वेळ घेऊन मी वेगळं बोलणार आहे. आणि याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे पोलिसांचा कुठं हलगर्जीपणा झाला आहे याच्याबाबत मी त्यांच्या कानावर या गोष्टी निश्चितपणानं टाकणार. आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शिवछत्र परिवार, शिवाजीराव पंडित कुटुंब सदैव यापुढे तत्परतेनं काम करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.